राम मंडळी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो। तर मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष उलगडणारा चित्रपट आता सध्या येणार आहे। तर त्याच्यामध्ये मनोज जरांगे यांची भूमिका कोण साकारणार आहे? तर मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला, असा आपला आजचा मुद्दा आहे। तर सध्या महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील हे नाव खूप चर्चेत आहे। मराठा आरक्षणासाठी त्यांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनामुळे जरांगे पाटील यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, नवे तर पूर्ण देशात पोहोचले। सरकारने अध्यादेश दाखवल्यानंतरही त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला। आता लवकरच मनोज जरांगे पाटील यांच्यावर चित्रपट देखील येणार आहे। या चित्रपटातून त्यांनी मराठा आरक्षणासाठी केलेला संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे या चित्रपटाचे नाव आहे। नुकतेच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली। मुंबईतील काही भागांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले। चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील साकारणार आहे। रोहन पाटील यांच्याबरोबर या चित्रपटात सुरभि हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, महादेवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांचीही प्रमुख भूमिका आहेत। या चित्रपटाची कथा गोवर्धन दौलताडे यांनी लिहिली असून निर्मितीही त्यांनीच केली आहे। 26 एप्रिल 2024ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 2016 साली संपूर्ण महाराष्ट्रात भव्य मोर्चे काढण्यात आले होते। त्यावेळी राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही। आता मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उपोषण यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची मागणी हे लावून धरले आहे। तर मित्रांनो, अशा आहे तुम्ही हा पिक्चर पाहाचाल, म्हणजेच लाखो करोडो युवकांच्या गळ्यातील ताईत मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर आधारित हा पिक्चर येणार आहे। तर धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद।